आमदार निलेश राणेंनी नितेश राणेंवर केलेलं ट्विट डिलीट केलेलं आहे। नितेश राणेंना सल्ला देणारं ट्विट निलेश राणेंनी डिलीट केलंय। नितेश राणेंनी जपून बोलावं, आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे असं ट्विट निलेश राणेंनी केलेलं होतं आणि यावर निलेशजी तुम्ही टॅक्स फ्री आहात असं उत्तर नितेश राणेंनी दिलेलं होतं आणि यानंतर निलेश राणेंनी आपलं ट्विट डिलीट केलंय। धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत वादाची ठिणगी उडाली आहे। भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलेल्या तक्रारीनंतर काही कामांना स्थगिती देण्यात आली आहे। याच्याच पार्श्वभूमीवर नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद पेटलाय। सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री बसलाय असं वक्तव्य नितेश राणेंनी केलंय। 2029 ला या धाराशिव जिल्ह्यामध्ये सगळेचे सगळे आमदार आणि खासदार हे भारतीय जनता पक्षाचेच असले पाहिजे या दृष्टिकोनातून आपण वाटचाल सुरू करू की देशाचा पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत। म्हणून हे किती कोणी इकडे तिकडे नाचले, कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली, पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवा। नितेश राणेंना त्यांचेच सख्खे भाऊ आणि शिवसेना आमदार असलेल्या निलेश राणेंनी जपून बोलण्याचा सल्ला दिलाय। नितेशनं जपून बोलावं, मी भेटल्यावर बोलेनच, पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे। सभेत बोलणं सोपं आहे, पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे। आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही असं ट्विट निलेश राणेंनी केलंय। निलेश राणेंच्या या ट्विटवर नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलंय। निलेशजी तुम्ही टॅक्स फ्री आहात असं प्रत्युत्तर नितेश राणेंनी दिलंय। निलेश राणेंनीही यावर स्पष्टीकरण दिलंय। धाराशिवचा होता, एक मिनिट विषय जो बोलायचा होता की आपण महायुतीमध्ये आहोत, महायुतीमध्ये वातावरण तसं चांगलंच आहे आणि ते चांगलंच राहिलं पाहिजे, त्याच्या पलीकडे काही नाही। नितेश आणि निलेश राणेंच्या या वाकयुद्धानंतर भाजप नेत्यांनी सारवासारव केली आहे। हा राणेंच्या घरातला विषय आहे, एकमेकांशी चर्चा करून ते संपवतील असं विखे पाटील म्हणाले। मला वाटतं निलेशजी शिंदे सेनेमध्ये आहे, तर शिंदे सेनेला नितेशजीचा धोरण मान्य नसेल, काय शेवटी असं ते घरातला विषय आहे, ते मला ते एकमेकाला एक चर्चा करून तो विषय संपवतील। माननीय मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहे, राज्याचे नेते आहेत, राज्याच्या सरकारमधलं मुख्यमंत्री हे राज्य चालवतात, त्यामुळं काही अन्याय झाला असेल तर तो दूर माननीय मुख्यमंत्र्याकडनं होऊ शकतो, पण ते बाप वगैरे निघाला आहे तेवढा एक थोडा त्या ठिकाणी काही मनदुखले असतील, मतभेद निर्माण झाले आहे मला असं वाटतं। नितेश राणेंच्या वक्तव्यावरून धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांनीही घणाघात केलाय। विकास निधी ही कणकवलीची वडिलोपार्जित प्रॉपर्टी नाही असं ओमराजे म्हणाले। आपण टाकलेल्या महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात आलं असेल की आपण टाकलेल्या मताची सूज यांना कशी आलेली आहे आणि आता आपण सत्ता आली म्हणजे आपणच मालक झालो। मला वाटतं अशा पद्धतीचं जे वागणं आहे त्याची सूज जनता उतरवल्याशिवाय